तिने काय केलं? मग आपण काय करतो? आपण सद्गुरू म्हणतात प्रत्येक माणूस म्हणा ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे हे विसरतो ना आणि इकडे आणतो आणि जिवंत मूर्तीने छळतो. सासू सुनेला छळते, सून सासूला छळते, जाऊ जावेला छळते, नणंद भाऊजाला छळते, भाऊजा नंदेला छळते, भाऊ भावाला मारतो, बांधावरनं तुटतो. त्या दिवशी खूप काय काय आलेलं की भावाभावाने मारामारी डायरेक्ट वळवल्या झाल्या प्रॉपर्टी शेताच्या वरून. बरोबर? म्हणजे आम्ही काय करतो? इकडे भक्ती पण करतो पण जिवंत देवाला विसरतो. संत काय म्हणतात? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद एकमेकांशी कसं वागलं पाहिजे? चांगलं. पण कसं वागणार? चांगलं वागणार कसं? होणार का आमचं चांगलं वागणं? नाही होणार नाही ना. मग आजपासून आपण काय करायचं? सद्गुरू म्हणतात तुम्ही सवय लावा. काय लावा? सवय. आपल्याला वाईट सवयी लागलेल्या आहेत, आजपासून आपण चांगल्या सवयी लावा. त्यातली पहिली सवय काय? सतत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चांगले विचार करूया. काय करूया? चांगले विचार करूया. कोणाबद्दल? स्वतःबद्दल. स्वतःबद्दल तरी आपण चांगले विचार करतो का? कोणी आपल्याला विचारलं तुमचं कसं चाललंय? मग तुम्ही काय म्हणता? ही छान म्हणाली. काय म्हणाली? चांगलं चाललंय. म्हाताऱ्यांना विचारा कसं चाललंय? एक तास हरिपाठ म्हणते आणि हरिपाठ झाला की अर्धा तास परिपाठ. तो कुठला? घरात ती सून नावाची परी आहे ना तिचा. माझी सून अशी तुझी सून, माझी सून तुझी सून. कळलं? पण एक तास हरिपाठाचं पुण्य काय होतं? जातं की नाही? म्हणून वाईट बोलायचं कोणाबद्दलच. तुमची सून कशी आहे? तुम्ही शेजाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला शेवटी कुठे राहावं लागणार? तुमच्याच सुनेकडे. का शेजाऱ्याने येऊन तुमच्याकडे राहील? तुम्हाला कोण बघणार? सूनच ना. मग कुठे राहावं लागणार? सुनेकडेच ना. मग सद्गुरू म्हणतात सून म्हणजे चालतं बोलतं सोनं. म्हणा किती कठीण जातं ना बोलायला. आज आम्ही या दादांकडे गेलो ना, त्यांची पत्नी जी आहे ना ती इतकी चांगली आहे ना, एवढी चांगली आहे ना, त्यांची मुलगी लग्न करून दिलेली. आता मुलीची सासू. मग आपण काय म्हणतो? एकमेकांबद्दल बोलतो तेव्हा काय म्हणतो? त्या मुलीच्या आईने मुलीला काही शिस्त लावले नाही आणि माझ्या मुलीला तिकडे जाऊन किती त्रास आहे असं म्हणतात की नाही बायका? काय म्हणतात बायका? माझी मुलगी तिकडे जाऊन काय किती त्रासात आहे असं म्हणतात की नाही? मुलीच्या सासूला नाव ठेवतात की नाही? हो म्हणतात बघा. आणि खरंच नाव ठेवतात. माझी मुली त्यांची जी पत्नी आहे ना तिने त्यांच्या मुलीच्या सासूचं एवढं कौतुक केलं की आम्हाला खूप आलं. आम्ही गेलो मुलीने त्यासाठी वाटण काढलं ना, वाटला टोमॅटो पण वाटला, पण वाटलेला टोमॅटो मिक्सर मध्ये राहिला आणि अख्खी भाजी झाली. आई तो टोमॅटो वाटलेला मिक्सर मध्ये राहिला. तिची सासू काय झाली का? किती चांगली सासू. तुमच्या सारखी सासू होती काय केलं असतं? काय
मुलीला अक्कलच नाही, काय शिकवलं नाही, आमचं नाही, तमचं नाही, बरोबर. एवढा टोमॅटो वाटत फुकट गेला. असे टोमॅटो रस्त्यावर फेकतील आणि 2-4 टोमॅटो सुनेकडनं फुकट गेला की नुसती नावं काढ. तर ती सासू काय म्हणाली, हो नाही ती किती कामं करते, अरे चुकून विसरली असेल. आणि तिची सासू इतकी चांगली आहे असं यांची पत्नी सांगते, ही किती चांगली.